नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कुरकुरीत अशी बटाटा भजी। तर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत आणि छानपैकी ते खिसून घेतलेले आहेत आणि त्यामधलं पाणी सुद्धा नितळून घेतलेलं आहे। तर यामध्ये आपण आता 1 वाटीभर घालायचा आहे बारीक लांबसर कट केलेला कांदा। त्याचबरोबर घालायचे आहे कुटून घेतलेले धने। इथे घ्यायचं आहे आपल्याला जिरे, ओवा आणि मी इथे काळी मिरी पूड घेतलेली आहे कुटून, ती सुद्धा यामध्ये घालायची आहे। त्याचबरोबर घालायचं आहे यामध्ये कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 2 हिरव्या मिरच्या आणि लाल तिखट। तर हे सर्व जिन्नस घालून एकजीव करून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे बसल तितकं बेसन आणि याला एकजीव करून घ्यायचं आहे। शकता अतिशय छान असे खिसले गेलेले आहेत। तर याला एकजीव करून घेऊया आपण मस्तपैकी। तर इथं बघू शकता तुम्ही, यामध्ये मी अर्धी वाटी बेसन घातलेलं आहे आणि छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आपण आता हे फ्राय करून घेऊया। तर हे बेसन पीठ छानपैकी मिक्स होण्यासाठी मी इथे 1 चमचा पाण्याचा वापर केलेला आहे आणि छानपैकी असं मिक्स सुद्धा झालेला आहे। यामध्ये आपल्याला बेसनाचा कमीत कमी वापर करायचा आहे। तर इथे बघू शकता आणि भजे असे टाकताना आपल्याला असे जास्त घट्ट धरून न टाकता असे सुटसुटीत टाकायचे आहेत, म्हणजे क्रंची होतात। तर इथे बघू शकता तुम्ही, सर्वप्रथम आपण यामध्ये मिरच्या फ्राय करून घेतलेल्या आहेत। तर सर्वप्रथम मिरच्या फ्राय करण्याचं कारण म्हणजे मिरच्याची टेस्ट तेलामध्ये उतरावी आणि तीच टेस्ट आपल्या भज्यामध्ये यावी, याकरिता मी सर्वप्रथम मिरच्या फ्राय करून घेतलेल्या आहेत। तर आता आपण छानपैकी असे कुरकुरीत असे भजे फ्राय करून घेणार आहोत। तर अशाच पद्धतीने आपण भजे फ्राय करून घेणार आहोत। इथे बघू शकता अतिशय छान असे भजे आपले फ्राय होत आहेत। तर याला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही अतिशय कुरकुरीत असे आपले भजी झालेले आहेत। तर अशाच पद्धतीने आपण सर्व भजी तळून घेऊया। तर इथे बघू शकता अतिशय छान अशी कुरकुरीत अशी होत आहे आणि कलर सुद्धा अतिशय छान आलेला आहे आणि या भज्याची चव अप्रतिम आहे। तर एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा। तर इथे बघू शकता तुम्ही कुरकुरीत अशी रेडी झालेली आहेत आपली बटाटा भजी। तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी, नक्की कमेंट करून सांगा। नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद। आणि ही रेसिपी कशी झाली ती कमेंट करून सांगायला विसरू नका।